आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। येशू ख्रिस्तांमध्ये क्षमा, सहनशीलता व प्रीती हे गुण होते, तसे आपल्यामध्येही असणे गरजेचे आहे। ख्रिस्त संदेश आत्माने येशू ख्रिस्ताला आपल्या पापासाठी क्रूसावर मारण्यात आले। त्या मरणाच्या यातना सहन करत असताना देखील येशूने त्यांना क्षमा केली। आजच्या जगात निराशा, तणाव, अन्याय आणि भीती वाढत चालली आहे। अनेकांना वाटते आता काहीच उरले नाही, पण ईस्टर आपल्याला सांगतो, जिथे माणूस शेवट पाहतो तिथे देव सुरुवात करतो। जिथे अंधार असतो तिथे प्रकाश जन्म घेतो। जिथे मृत्यू असतो तिथे जीवन उगवते। हा संदेश केवळ ऐकण्याचा नाही, तो जगण्याचा आहे। जर आपण खरोखर पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तर आपल्या जीवनात बदल दिसला पाहिजे। पापातून वळणे, निराशेतही आशा ठेवणे, इतरांप्रती प्रेम आणि क्षमा दाखवणे, तसेच आपण या जगामध्ये जगत असताना प्रीतिमय जीवन जगले पाहिजे। आपल्यामध्ये सहनशीलतेचे अंतःकरण असले पाहिजे आणि आपले क्षमाशील हृदय असले पाहिजे, असा संदेश ख्रिस्त संदेश आत्माने यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना दिला। यड्राव तालुका शिरोळ येथील न्यू ॲपोस्टॉलिक चर्चमध्ये ईस्टर सणाच्या डिवाइन सर्व्हिसमध्ये ख्रिस्ती बांधवांना संदेश देताना ते बोलत होते। यानंतर मंडळीचे डीकन सुरेश आदमाने यांनी ईस्टर सण हा केवळ आनंदाचा दिवस नाही, तर तो परिवर्तनाचा क्षण आहे। प्रभू येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान आपल्याला खात्री देते की देव जिवंत आहे, तो कार्यरत आहे आणि तो आपल्याला नवजीवन देऊ शकतो, असा संदेश त्यांनी दिला। यावेळी सुधीर आदमाने व उत्तम जगताप यांनी मंडळीतील सर्व ख्रिस्ती बांधवांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी BS आदमाने, नारायण आदमाने, नागेश मिसाळ, धोंडीराम चौगले, दीपक आदमाने, निलेश जगताप, प्रकाश आदमाने, राहुल आदमाने, रोहित आदमाने, सुहास आदमाने व मंडळीतील सर्व ख्रिस्ती बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यड्रावहून उत्तम जगताप। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।